की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय. हा आता शेवटचा सोमवार आहे तर सरकारला संधी द्यावी म्हणून सरकारचे प्रमुख हा प्रमुख येतं दोन्ही उपप्रमुख करून देत नाही काय माहित नाही. पण त्याचं आपल्याला एक अशी भावना होती की दादांचा सन्मान हा सांप्रदायिक पद्धतीने व्हावा. त्यामुळे आपण ह्या गोष्टी विना असेल, चिपळ्या असेल की जी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना जो सन्मान दिला तसाच सन्मान वारकरी संप्रदायाकडून व्हावा हीच आमची अपेक्षा होती. कारण दादा शिवरायांच्या भूमिकेच्या माध्यमातून काम करत असतात. शिवाजी महाराजांनी जी समाजाला शिकवण दिली, महाराष्ट्राला शिकवण दिली, तीच शिकवण आपण दादांच्या माध्यमातून घेतोय. आणि दादामुळं आपल्याला आरक्षण भेटलं, सगळ्या गोष्टी भेटल्या. यामुळे आपण दादांचा संप्रदायाच्या वतीने वारकऱ्याच्या भूमिकेतून हा सन्मान केलेला आहे. आज बाकीच्या इतर बांधवांना मिळावं यासाठी काय दादांनी आता जे दादांच्या लढ्यामुळे हे सर्टिफिकेट जे भेटलेत ती सर्टिफिकेट महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला भेटावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटावी दादाची प्रामाणिक भूमिका आहे. कारण दादाला माहिती आहे की मराठा समाजामध्ये सामान्य लोक लई आहेत आणि त्या सामान्य लोकांचं कल्याण व्हावं. आज शाळेची फी भरत असताना सुद्धा एवढ्या अडचणी येतात, सर्वसामान्य मराठा समाज हा भरू शकत नाही. म्हणून दादाचा लढा आहे आणि तो लढा पूर्ण करत असताना दादांची भूमिका फार महत्त्वाची. माझं सगळं खुलं असतं. माझं इच्छा मी कधीच स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून मीडियासमोर मी आतापर्यंत एकही काम केलं मी त्यामुळं मला इच्छा जास्त मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री व्हा आणि बाकीचे आमदार व्हा, कोणी उपमुख्यमंत्री व्हा, गोरगरीब देणारा बनवायचे. आक्रोशात तो आहे. माझा कुठं स्वार्थ घेऊन नाही, माझा स्वार्थ कुठं घेऊन नाही. समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. समाजाचा त्याचा आक्रोश निपाडला पाहिजे. इथं राजकारण करायसाठी नाही राजकारण चालला, प्रश्न सुटाना म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबाला वेळ आहे. मागं आपण म्हणालो की 28-29 ऑगस्टची माझी भूमिका विधानसभेच्या अनुषंगानं काय नेमकं ठरलंय आता? विधानसभा निवडणुका लढायच्या नाही लढायच्या काय याची निवडणुका डिसेंबरमध्ये टाकली. यांची शाळा होती, आम्ही नेमकं काय निर्णय घेतो. कारण काय झालं आता यांच्या विरोधात 3 विभाग 90% जास्त 95 म्हणजे मराठवाडा विरोधात गेला, पश्चिम महाराष्ट्र यांच्या 90-95% विरोधात गेला, तसंच विदर्भही गेला. त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची तर आम्ही काय आम्ही पुढे ढकल आमची बैठक म्हणजे तुमच्या सर्वे नाही. सर्वे त्यांना कळायला आमचा सर्वे खरं काय नसतं. आमची काही दिखाकडे नसेल सर झोपट असतं पाडा नाही तर निवडून त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही, फिरवे नाही, ज्ञानी नाही, तर त्यांना तलपाडी दे. कारण 29चा धक्का बसलेला आहे लोकसभा, त्यामुळे ते फुल लोड वाटे. आता काय 113लाच आऊट करून टाकलं, पुढे 113 घालत लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राहणार आहे समाज एकदा समाजाने आपली गोष्ट